सो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. स्वागत करतो तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. मी चाललोय मळ्यावर. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बिना लायसन्सची आपली पाण्यावरची गाडी काढूया. तशीच पाण्याची गाडी घेऊन मी चाललोय मळ्यावर. सर्वात अगोदर मित्रांनो, पाण्याच्या त्या साईडला पोहोचता मला अर्धा तास गेला. म्हणजे मित्रांनो 6 वाजले मला त्या साईडला पोहोचता. आणि मित्रांनो, पाण्याच्या थोड्याच दूरच आपल्याला एक जंगलाचा रस्ता लागतो. तिथून फक्त थोड्याशा अंतरावर मळा आहे. रस्त्याला जाता जाता अर्ध्या रस्त्याला पप्पा भेटले. म्हटलं आपण आज दुसरीकडे जायचं आहे, तर चला म्हटलं. तसं आम्ही मळ्याकडे न जाता निघालो आम्ही जंगलाकडच्या रस्त्याला. तेच काही अंतरावर जाता जाता आम्हाला इंजिनचा आवाज जरा वेगळा यायला लागला. आणि बघतो तर काय, इंजिनमधून खूप धूर येत होता. तर आम्ही तो धुराचा संशय दूर करण्यासाठी आम्ही इंजिनच्या जवळ गेलो. मित्रांनो, खूप प्रयत्न करून तरी आम्हाला माहीत नव्हतं होत की काय नेमका फॉल्ट आहे इंजिनमध्ये, नेमकं काय झालं आहे. खूप प्रयत्न करून तरी आमच्या प्रयत्नाला काही यश आलं नाही आहे. मग म्हटलं भाई आता करायचं काय. वाया न घालवता आम्ही निघालो जुन्या मळ्याकडे. आम्ही गेल्या वर्षीचा मळा, त्याचे काही साहित्य आणायचे राहिले होते. सुंदर अशा प्रकारचा असा व्ह्यू येतोय. हा व्ह्यू किती मस्त आहे मित्रांनो. सनसेट पण झालेला आहे. पाणी पण किती मस्त दिसतंय. पण मित्रांनो, आम्ही इथे पण वेळ वाया न घालवता पटपट भारे बांधले आणि निघालो डबल आमच्या रस्त्याला. आम्ही अशा फेऱ्या मारता मारता आम्हाला 6:30 झाले. ते काम करता करता थोडासा थकवा जाणवला. तर तो थकवा दूर करण्यासाठी मित्रांनो म्हटलं तर की थोडंसं फिरूया. मळा फिरता फिरता भाई तिकडेच आम्हाला 7 वाजले. आणि मित्रांनो, मग थोडासा मळा वगैरे फिरून झालं आमचं. आणि मित्रांनो, शेवटचं मळ्याला बघितलं आणि मग म्हटलं की आता घरी जाऊया. मित्रांनो, अशा प्रकारचा आपला ब्लॉग इथे संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाकी आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.